जयसिंगपुरात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवयोग फाउंडेशनकडून एअर बेडची देणगी। जयसिंगपुरात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवयोग फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावर्षी फाउंडेशनचे संस्थापक शिवपुत्र जीवन पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी विमल जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ वैद्यकीय उपयोगाचे एअर बेड कबडसा फाउंडेशनला प्रदान करण्यात आले। शिवयोग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे। गरीब विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप, अपंग विद्यार्थिनींना सायकल वाटप, शालेय विद्यार्थिनींचे लेझिम पथक तसेच विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवस्फूर्ती गीते, तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। कबडसा फाउंडेशन ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक कार्य करीत असून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महावीर अकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बंडू उरणकर संस्थेचा कारभार पाहतात। या एअर बेडच्या देणगीतून गरीब कुटुंबातील त्वचारोगित रुग्णांना अल्प दरात सुविधा उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमावेळी शिवयोग फाउंडेशनचे कार्यकर्त्यांसह मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। गेली अनेक वर्षे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना, अपंग विद्यार्थ्यांना वह्यांची, सायकलीची अशी मदत यापूर्वी आपण केलेली आहे। मुलींचं लेझिम पथक आपण तयार केलं आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये करून। तसंच कलागुणांना वाव देण्यासाठी आपण शिवभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांच्याकडून ती गाणी वाजवून घेतलेली आहे। त्याचबरोबर तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन आपण यापूर्वी केलेले आहे। यावर्षी आमच्या मातोश्री कैलासवासी विमल जनार्दन पाटील यांचा आकस्मिक मृत्यू झाला। त्यांच्या स्मरणार्थ आमच्यासारखी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असणारी कबडसा फाउंडेशन या संस्थेला आम्ही एअरबेड या ठिकाणी देणगी दिलेला आहे। त्या माध्यमातून कबडसा फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब घरातील जे पेशंट असतील, त्यांना त्वचेचे विकार होत असतील अशा व्यक्तींना, अशा पेशंटना अत्यंत कमी दरामध्ये, मासिक दरामध्ये हा बेड त्या ठिकाणी उपलब्ध होईल। त्यांनी कबडसा फाउंडेशन याचे उरणकर साहेब यांच्याशी संपर्क साधला। धन्यवाद।